मित्रहो, गुरुवारी राज्याच्या राजकारणामध्ये काही गोष्टी झपाट्यानं घडत होत्या. त्यातली एक गोष्ट खरं तर सगळ्यात महत्त्वाची ही तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अ, जी आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करेल अशी होती ती म्हणजे मराठी न येणारे रिक्षावाले. मराठी यायलाच हवं असा जो काही सरकारचा आग्रह होता, परिवहन मंत्रालयाने जे काही पत्रक काढलं होतं, त्यानंतर शिकवणी घेतली, या सगळ्याला काल देवेंद्र फडणवीसांनी एक जबरदस्त असा दणका दिला. हा दणका का दिला? तर या दणका देण्याच्या मागचं कारण आहे, लवकरच होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका आणि विशेषतः उत्तर भारतीय रिक्षाचालक किंवा बिहारी रिक्षाचालक यांच्यासाठी दिल्लीतून घेतला गेलेला कैवार. ही झाली एक गोष्ट. आता हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा शिंदेच्या शिवसेनेला सरकारमध्ये असतानाच एक जमालगोटा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काही पत्ते असे टाकले, की त्यामुळे संध्याकाळी उशिरा वर्षा बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एकमेकाला भेटावं लागलं आणि रणनीती ठरवावी लागली. आता हे सगळं का सुरू झालंय? शिंदेंच्या डोक्यात वेगळं काही येतंय का? शिंदे नेमकं मुंबईच्या राजकारणाकडे आणि मुंबईच्या कामकाजाकडे कसं बघतायत? याचा शिंदेंना काय फायदा होणार? भाजपला त्रास होणार का? अशा अनेक गोष्टी कालच्या दिवसामध्ये घडलेल्या आहेत. मी आपल्याला त्या समजावून सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड, बिनधास्त आणि अभ्यासपूर्ण. मित्रहो, मुंबई महानगरपालिकेमध्ये 6 महिने उलटून गेलेले आहेत. पण इथे असलेला सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांचं मेतकूट काही जुळत नाहीये. याचं कारण काय? तर महापौर रितू तावडे यांची कार्यशैली, त्यांचं वाक्चातुर्य आणि भाजपमध्येच असलेल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम हे काहीसे अस्वस्थ झालेले आहेत, हैराण झालेले आहेत, परेशान झालेले आहेत. त्यांनी एक बैठक नुकतीच बोलावली होती आपल्या पक्षातल्या नगरसेवकांची आणि महापालिकेतल्या नेत्यांची. या बैठकीमध्ये 5 लोकांना घेऊन स्वतः अमित साटम बसलेले होते. ते 5 लोकं कोण होते? तर मुंबईच्या महापौर, त्याचप्रमाणे सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, शिक्षण समितीचे अध्यक्ष असे एकूण 4 ते 5 लोकं बसले होते आणि तिथे चर्चा झाली. पण ही चर्चा नव्हती. तर ही काय होतं? या बैठकीनंतर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर या दोघी जणी खुले पद्धतीने किंवा खुलेआमपणे एकमेकाच्या समोर उभ्या ठाकल्या. याचं कारणच आहे, राजश्री शिरवाडकर यांना असं वाटतंय की महापौर होण्याचा मान माझा होता, तो रितू तावडे यांनी पटकावलाय. आणि रितू तावडेंना असं वाटतं की मला मुंबईचं महापौर पद मिळाल्यानंतर माझ्यासाठी झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका राजश्री शिरवाडकर बजावत. आता हा जो वाद होता हा मिटवण्यासाठी अमित साटम यांनी सुरुवात केली, पण प्रत्यक्ष तसं काही झालेलं नाही. प्रचंड कचाकच भांडण सुरू झालं आणि आता तर खुल्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमधल्या भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्यांना ऊत आलेलं आहे. ही गोष्ट एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नजरेतून सुटली तरच नवल. कारण काय? तर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचं राजकारण करतायत, दिल्लीतल्या एन-डी-एमध्ये ते घटक पक्ष आहेत. पण एकनाथ शिंदे यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे पालिकेतलं राजकारण, पालिकेतला सत्तेचा जुगार, पालिकेतली ठेकेदारी, पालिकेतल्या सगळ्या गोष्टी याच्यावरती त्यांची डॉक्टरेट आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी जर आपल्या समोर घडतायत आणि त्याचा फायदा जर आपण उचलला नाही, तर मग शिंदेंसारखे जे नेते आहेत ते मागे पडू शकतात. याच गोष्टीमुळे काल नंदनवनवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी एक बैठक बोलावली. ही बैठक कोणाची होती हे खूप इंटरेस्टिंग आहे. ही बैठक होती मुंबई महापालिका कव्हर करणाऱ्या पत्रकारांची. यामध्ये अगदी रोज नित्यनेमाने मुंबई महानगरपालिका कव्हर करणारे जे लोक आहेत त्यांनाच बोलवण्यात आलं होतं. हे साधारण एक 12 लोक होते. 10 ते 12 लोक होते. आणि ही बैठक म्हणजे मी तुमच्यासाठी किती गरजेचं आहे आणि तुम्ही माझ्यासाठी किती गरजेचे आहात हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे पितापुत्रांनी अगदी नीट केला होता. कारण स्वतः एकनाथ शिंदेंचं वैशिष्ट्य आहे ते शक्यतो ओठात एक आणि पोटात एक करत नाहीत.
आता या ज्या मुंबई महानगरपालिकेमधल्या पत्रकारांचं काय आहे, की ते पालिकेच्या संदर्भातलं वार्तांकन करत असतात. ते काही मंत्रालयामधल्या काही पत्रकारांसारखं किंवा इतर राजकीय पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांसारखं किंवा भाजपचं बीट कव्हर करणाऱ्या पत्रकारांसारखं ते पत्रकारांमध्ये एक नेता दडवून चालत नाहीत किंवा त्या स्वतःमध्ये एक नेता ठेवून ते चालत नाहीत. आता झालंय असं, गेल्या काही काळामध्ये भाजपचं बीट कव्हर करणारे जे काही पत्रकार आहेत, त्यांना विनाकारण असं वाटत असतं, की देवेंद्र फडणवीस सकाळी बेडरूममधून बाहेर आले, की यांनाच विचारतात, की त्यांनी दिवसभरात काय करायचं. अशा आविर्भावात भाजपचं बीट कव्हर करणारे काही पत्रकार वावरत असतात. ते सतत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री देवेंद्र असा करण्याऐवजी देवाभाऊ असं करून आपण फडणवीसांच्या किती जवळ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा सगळ्या पत्रकारांनी काय केलं माहिती आहे का मित्रो? या रितू तावडेंशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं, की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो आणि तुमची जी काही अडचण असेल ती तुम्ही त्यांना सांगा, ती अडचण दूर होईल, तुम्ही नीट काम करू शकाल. आता मला सांगा, जी महिला निवडणुकीच्या आधीच तिचा वॉर्ड सुरक्षित होणं, तिला तिकीट मिळणं, तिकीट मिळवून झाल्यानंतर ती निवडून येणं, ती निवडून आल्यानंतर तीच मुंबईची महापौर होणं, हे जर देवेंद्र फडणवीसांनी डोक्यात ठेवलेलं असेल, तर रितू तावडे यांना अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी या पत्रकारांची गरज का लागेल? तर ह्या पत्रकारांना असं वाटतं, की ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांना चालवतायत, ते म्हणजे शिंदेंना चालवतायत, ते म्हणजे महाराष्ट्राचं सरकार चालवतायत आणि ते अशा अहंकारात वावरत असतात, की जणू काही त्यांच्यासारखे बाळशास्त्री तेच आहेत. या अशा सगळ्या लोकांना वगळून शिंदेंनी काल फील्डवर जाऊन काम करणाऱ्या 12 पत्रकारांना बोलवलं, त्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा केल्या आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे नंदनवन या बंगल्यामध्ये जवळपास 1-1.5 तास ही बैठक सुरू होती. आता ही बैठक सुरू असताना शिंदे काही तिथून निघायचं नाव घेत नव्हते. ते मुंबईवर बोलत होते. ते आपण किती चांगले इन्फ्रामॅन आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या डोक्यात काय विकासाच्या कल्पना आहेत हे ते सांगत होते. पण त्यांनी या पत्रकारांसमोर एक बाउन्सर टाकला. आणि तो बाउन्सर खरं तर शरीरवेधी नव्हता, पण वृत्तवेधी नक्की होता. तो बाउन्सर काय होता? तर शिंदे असं म्हणाले, की महापौर पद जे आहे ते निम्म्या-निम्म्या काळासाठी विभागून मिळण्याचं किंवा मिळायला हवं अशा पद्धतीची व्यवस्था ही या महापालिकेच्या सत्तेच्या बाबतीत झालेली आहे. कारण शिवसेनेचा सुद्धा महापौर होणार आहे. आता हे शिंदेंनी यावेळेला बोलणं याचं कारण काय? तर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड अनागोंदी सुरू आहे भाजपमध्ये. मग आपण कधी क्रिकेटचा सामना पाहिला असेल मित्रहो, बऱ्याच वेळेला दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मध्ये येतात आणि मग ज्याच्याकडे स्ट्राईक असतो, तो जो फलंदाज आहे, तो खेळपट्टी कुठे उखडलेली असेल, कुठे जर काहीतरी कपची निघालेली असेल, तिथे जाऊन आपल्या बॅटने टॅपिंग करताना आपण पाहिलं असेल. तर तो खेळपट्टी ती टॅपिंग करून ती आपल्या खेळण्यालायक आहे का नाही? ती खेळतो तिथे जर चेंडू पडला तर उसळणार नाही ना? हे सगळं बघत असतो. हे सांगण्याचं कारण काय माहिती आहे? शिंदेंनी काल असंच टॅपिंग करून पाहिलं आणि हे शिंदे असं टॅपिंग करत असताना तिकडे देवेंद्र फडणवीसांनी एक जमाल गोटा देऊन टाकला. तो जमाल गोटा काय होता? तर प्रताप सरनाईक यांनी खूप मोठा गाजावाजा करत जो निर्णय आणला होता, की मराठी भाषा रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना येणं बंधनकारक आहे. त्यासाठी 18 ऑगस्ट नंतर कारवाई केली जाईल असं त्यांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे प्रो गोविंदामध्ये एकावर एक थर लावण्यामध्ये आणि तिथे उत्साही वातावरणामध्ये मशगूल असताना मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन पण टाकला. माझी माहिती अशी आहे, की हा निर्णय झाला हे परिवहन मंत्र्यांना ठाऊक सुद्धा नव्हतं. हां, आता याच्यावर परिवहन मंत्री हवा तर खुलासा करू शकतात. त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. पण हा निर्णय शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांना, मंत्र्यांना माहिती सुद्धा नव्हता. आता असं असताना हे सगळं सुरू असताना या एकनाथ शिंदे यांनी 2 गोष्टी सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट महापौर पदाच्या संदर्भातली आणि दुसरी गोष्ट काय आहे, तर वांद्र्याचं फुटबॉल ग्राउंड आहे, ज्याच्यावरती कन्व्हेन्शन सेंटर किंवा प्रदर्शन केंद्र बनवायचं आहे. अशा फुटबॉलच्या मैदानावर कायमस्वरूपी बांधकाम करू दिलं जाणार नाही, अशी भूमिका शिंदेंनी घेतली. आता खरं तर शिंदे महायुतीमध्ये कोणता गोंधळ होऊ नये म्हणून, एकमेकांमध्ये काही मतभेद होऊ नये म्हणून नेहमी लक्ष देऊन असतात. पण त्या शिंदेंनी 2 अशा गोष्टी अशा वेळेला बोलल्या, की त्याचा नेमका अर्थ
भाजपच्या नेत्यांना शोधावं लागेल आणि शिंदेंच्या लोकांना त्यासाठी काम करावं लागेल. या बैठकीला काल कोण होतं? तर या बैठकीला ज्यांचं मुंबईचं संस्थान खालसा झालं ते राहुल शेवाळे होते, माजी खासदार. त्या राहुल शेवाळेंकडून ज्यांच्याकडे जबाबदारी आली मुंबईचा कारभारी म्हणून ते सचिन अहिर होते. त्याचप्रमाणे स्वतः श्रीकांत शिंदे होते, हे तर मी आपल्याला सांगितलंच. सर्वाधिक ही बैठक ऑक्युपाय करण्याचा किंवा व्यापण्याचा प्रयत्न स्वतः एकनाथ शिंदे यांनी केलेला होता आणि ते पत्रकारांबरोबर अशा पद्धतीत गप्पा मारत होते की ते जणू काही या पत्रकारांना सातत्यानं भेटतात, त्यांच्याकडून माहिती घेतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, इतके मैत्रीपूर्ण ते बोलत होते. आता या सगळ्या गोष्टी गेल्या काही काळामध्ये शिंदे विलक्षणरित्या समजून शिकलेले आहेत. आता त्याच वेळेला एकनाथ शिंदेंच्या भोवती जे काही भाट असतात माध्यमांमधले किंवा त्यांच्या OSDच्या स्वरूपातले, यातलं कुणीही नव्हतं. फक्त शिंदे पितापुत्र सचिन अहिर, राहुल शेवाळे आणि कदम बंधू म्हणजे योगेश कदम आणि सिद्धेश कदम आणि त्याचबरोबर अमय घुले. आता हे सगळं होत असताना ज्यावेळेला शिंदे आणि ही सगळी कंपनी टॅपिंग करत होती मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल, त्यावेळेला अश्विनी भिडे यांच्याबद्दल सुद्धा एकनाथ शिंदे यांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. आता अश्विनी भिडे या मुळीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मदत करत नाहीयेत हे शिंदेंना माहिती आहे. पण काल शिंदेंनी तिथे केलेला अभिनय इतका उत्तम होता की जणू काही हे पत्रकार जे कधी कुणाच्या अध्यात्मध्यात नसतात, कधी कुणाच्या पॉलिटिकल लॉबिंगमध्ये नसतात, पॉवर प्लेमध्ये नसतात, आपण भलं की आपलं काम भलं इतकंच ज्यांचं उद्योग व्यवसाय आहे, त्यांच्याकडून शिंदे अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते की जणू काही शिंदेंना काही माहिती नाहीये. पण ही शिंदेंची कलाकारी आहे आणि हे शिंदेंचं कौशल्य आहे. यामध्ये श्रीकांत शिंदे यांनी घेतलेला पुढाकार हा मला मुद्दाम अधोरेखित करायचा आहे. कारण त्यांना हे कळलेलं आहे की मुंबई महानगरपालिका जर आपण नीटपणे चालवली, तिथला कारभार जर नीट केला, तर येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये एक व्हॅक्यूम किंवा एक जी स्पेस झालेली आहे, एक जी जागा झालेली आहे, ती जागा शिंदेंच्या शिवसेनेला व्यापता येईल. आता हे सगळं झाल्यानंतर रात्री उशिरा मुंबईच्या महापौर रितू तावडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. त्या देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचे 2 कारणं होती. त्यातलं पहिलं कारण काही इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेलं आहे. ते आहे की PRO जे आहेत तानाजी कांबळे, आपल्याला आठवतं याच्यावरचा मी व्हिडिओ केला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तर त्या तानाजी कांबळे यांचं काय करायचं या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की टाइम महाराष्ट्र ज्या गोष्टी कव्हर करतोय त्या गोष्टींचे पडसाद हे पालिकेत उमटतायत आणि तेच वर्षा बंगल्यावरही उमटतायत, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरही उमटतायत. मित्रहो, या तानाजी कांबळे यांनी रितू तावडे यांना प्रचंड हैराण केलंय अशी माझी माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी कशा वाढवायच्या याची अत्यंत योग्य अशी प्रयोगशाळा ही तानाजी कांबळे चालवत आहेत. आता कांबळेंच्या बरोबर असलेले काही त्यांचे सहकारी हे सुद्धा कांबळेंना या कामी मदत करतायत. आता हे कमी म्हणून की काय, याच्यावर एक काहीतरी उपाय योजायला हवा. तर तो उपाय काय आहे? तर तो उपाय हाच कालच्या दिवसातली सगळ्यात मोठी घटना आहे. ती काय आहे? तर अनिल त्रिवेदी नावाचे एक सदग्रस्त आहेत. हे अनिल त्रिवेदी कोण आहेत? तर मुंबई महापौर कोणी असला तरी गेल्या 12.5 वर्ष मुंबईचा महापौर बंगला, महापौरांचं कार्यालय, महापौरांचे एकूणच राजशिष्टाचार आणि त्यांचं कार्यालयीन काम जे काही आहे, या कामावर लक्ष ठेवणारी एक व्यक्ती जी कोण होती, तिचं नाव आहे अनिल त्रिवेदी. अनिल त्रिवेदी हे उत्तर भारतीय आहेत, पण ते उत्तम मराठी बोलतात, अगदी अस्खलित इंग्रजी बोलतात, दर्जेदार हिंदी बोलतात, चांगलं संस्कृत बोलतात आणि त्याचबरोबरीने त्यांना गुजराती सुद्धा तितकंच चांगलं येतं. 5 ते 6 भाषा ज्या व्यक्तीला येतात, ती व्यक्ती पहिली 5 वर्ष मनोहर जोशींबरोबर होती आणि त्यानंतर त्यांनी मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव महापौरपदी असताना महापौर बंगल्याचं कामकाज बघायला सुरुवात केली आणि त्यानंतर सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर अशा जवळपास 4 महापौरांचा कार्यकाळ हा तिथे पाहिला. त्यानंतर ते 3 वर्ष साधारण कोविडच्या काळामध्ये मातोश्रीचं कामकाज बघत होते. आता हे मनोहर जोशींच्या तालमीत तयार झालेले अनिल त्रिवेदी यांच्या कार्यकाळामध्ये किंवा हे महापौर बंगल्यावर असताना अनेक गोष्टी महापौर बंगल्यावर घडल्या, चांगल्या आणि वाईटही. पण यातल्या कुठल्याच गोष्टीचं वार्तांकन झालं नाही. कुठल्याच गोष्टीची एकही बातमी आली नाही. तिथे अनेक कॉन्ट्रॅक्टर येत होते, अनेक
आलिशान गाड्या येत होत्या, अनेक मित्रमंडळी येत होती, अनेक मित्र-मैत्रिणी येत होत्या. तिथे फुटबॉलचे सामने रंगत होते. तिथे अनेक पार्ट्या होत होत्या. पण यातला एकही फोटो मी स्वतः वर्तमानपत्रात पाहिला नाही किंवा त्याचं दृश्य हे कोणत्याही वाहिनीवर पाहिलं नाही. अनेक लोकांनी काय केलं, गेल्या काही काळामध्ये मातोश्रीशी पंगा घेतला, मातोश्रीशी दूर गेले. पण जी काही लोकं मातोश्रीने बाजूला केली त्यापैकीचे हे एक अनिल त्रिवेदी आहेत. या अनिल त्रिवेदींना रितू तावडे यांच्याकडे रुजू करून घेण्यासाठी एक परवानगी हवी होती. ती परवानगी मिळवण्याचा प्रयत्न मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केला. त्यांचा प्रयत्न चुकीचा आहे का? तर मुळीच नाही. कारण काय, की महापौरांच्या भोवती दर्जेदार लोक नाहीत. प्रमोद गिरी नावाचा एक अत्यंत भ्रष्ट मानसिकतेचा अधिकारी त्यांनी स्वतःकडे ठेवला होता. त्यांचा जीव या प्रमोद गिरींसाठी कासावीस होतोय. पण त्यांचं विभाग बदललेला आहे, त्यामुळे ते प्रमोद गिरी काही आता उपयोगाचे नाही आहेत. अशाच पद्धतीत त्यांच्याकडे ज्या काही व्यक्ती आहेत त्या महापौरांना अडचणीत आणण्यासाठी दिवसभर काम करत असतात. आणि महापौर सुद्धा प्रसार माध्यमांना हवं तसं खाद्य पुरवत असतात. कारण त्या बोलण्याच्या आधी विचार करत नाहीत. त्या बोलल्यानंतर भावनाविवश होतात, अश्रूंना वाट मोकळी करून देतात आणि माझ्यासारख्या एखाद्या पत्रकाराला व्हिडिओचा विषय मिळवून देतात. पण या सगळ्यावरती अनिल त्रिवेदी ही मात्रा ठरू शकते का? तर ही मात्रा जरूर ठरू शकते. आता या अनिल त्रिवेदींना आपल्या महापौर कार्यालयात घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी मागण्यासाठी रितू तावडे या काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या. आणि माझी माहिती अशी आहे की तानाजी कांबळे यांच्या बाबतीत प्रशासकीय कारवाई सुरू होईल, त्यांची खातेनिहाय चौकशी होईल. कारण त्यांच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणं आता उजेडात यायला लागलेली आहेत. आणि त्याचबरोबरीने ती माझ्याकडे सुद्धा आहेत, तशी ती मुंबईच्या महापौरांकडे सुद्धा आहेत. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील अशी माझी माहिती आहे. पण त्याच वेळेला अनिल त्रिवेदी यांना महापौर कार्यालयात घेण्यासाठी थोडं थांबा, प्रतीक्षा करा, अशा स्वरूपाची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांना केलेली आहे. एकूणच काय, तर आता शिंदे सुद्धा पालिकेची खेळपट्टी टॅप करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच वेळेला या खेळपट्टीवरती आपले फलंदाज नीट खेळ करतील अशी व्यवस्था स्वतः देवेंद्र फडणवीस कॅप्टन म्हणून करतायत. देवेंद्र फडणवीसांनी काल प्रताप सरनाईक यांना दिलेला जो 440 होल्डचा झटका आहे, त्यातून शिंदेंची शिवसेना कधी सावरणार, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही काळामध्ये कोल्ड वॉर आहे असं माध्यमांमधले रिपोर्ट सांगतात आणि राजकारणातल्या गलियारांमधल्या चर्चा सुद्धा सांगतात. मंत्रालयीन वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे. पण आता यामध्ये पालिकेवरून या दोन पक्षांमध्ये आणि दोन नेत्यांमध्ये नक्कीच WWF सुरू होणार की प्रत्यक्षात मातीवरची कुस्ती सुरू होणार, हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे. महापौर पद हे त्यासाठी निमित्त ठरेल की नाही हे आम्ही आपल्याला यथावकाश सांगणार आहोत. मित्रो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला आवर्जून कळवा. आणि आपण कळवलेल्या प्रतिक्रियांवर माझा पुढचा व्हिडिओ मला घेऊन यायचा आहे. त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया या काहीशा सुसंस्कृतपणे, अभ्यासपूर्ण आणि थोडक्यात जर आमच्यापर्यंत पोहोचल्या तर मी आपला आभारी असेन. अशाच काही महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, प्रशासनातल्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सतत फॉलो करा. आणि जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल चॅनेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.